त्या सभापती चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत केले जात आहे. वेलकम, सुस्वागतम. करायचं आहे. मंडळ स्पर्धेचा आजचा शेवटचा अंतिम मेगा फिनाले ग्रँड फिनालेचा आजचा दिवस आणि भरगच्च पावणे दुपारच्या सत्रापासून आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व पाहुण्यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केला जातो. योगेश जुगर पुढे या. योगेश जुगर यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर नितेश पाटील, गोट्याभाई आणि अमित पाटील यांचं देखील नितेश पाटील यांना विनंती असेल पुढे यायचं आहे. उर्फ सभापती पॉवरफुल कॉमेंटेटर. अनेक अनेक धन्यवाद. नंबर 1 अँकर पाहतोय आपण ठाणे जिल्ह्याचा तरी सर, खूप खूप धन्यवाद. तर पाहतोय आपण हा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आपण. हॅलो. तर विनीत आणि वैभव माळी जोडी आहे. आता मात्र स्ट्राईकला असेल वैभव माळी. हॅलो हॅलो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, बीट झाला, फलंदाज बीट झाला यष्टीरक्षक. त्या दरम्यान मात्र बाईकच्या स्वरूपात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्या 2. क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आपण. न्यू सिद्धिविनायक अंजूर विपक्ष पाहतोय आपण चौटा हिरवा स्पोर्ट मानकोली. असे ही फाईट पाहायला मिळते. यानंतर मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना असेल. भावाळे आणि चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल या संघामध्ये फाईट पाहायला मिळणार आहे. विनीत माळी सज्ज होताना बॅटिंगमध्ये फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाहीये. चांगला चेंडू स्ट्रोक चेक करतोय. छोट्या बॅटरीचा वापर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात चांगला तालमेल पाहतोय आपण. दबाव टाकला पहिली धाव घेताना, सहज दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करताना. विनीत माळी व्यक्तिगत 3 वर पोहोचतो. संघात धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र पुढे सरकते ती 4 बिनबाद. 3 षटकाचा सामना आहे. नाणेफेक जिंकला तर मानकुली संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर या संघाच्या अगेन्स्ट. गोलंदाज सज्ज होताना हायवे एंड टोकाकडनं. तर निश्चित पाहतोय आपण BCA अध्यक्ष आणि बुमबुम सुभाष ठाकरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन होताना. वेलकम दादा, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटकार किंग म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे तालुका क्रिकेट नव्हते ठाणे जिल्ह्यामध्ये आणि या BCA आयोजक कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. सुभाष ठाकरे साहेबांचं व्यासपीठावर आगमन, आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वैभव माळी सज्ज होताना खेळण्यासाठी. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मात्र शॉर्ट थर्ड मॅन. चांगला चेंडू होता, मनगटी फटका टर्न केले चेंडूला पाहतोय. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकताना एक धाव पूर्ण आणि याच मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल वैभव माळी. आजच्या दिवसामध्ये अजय ग्रह जर पाहिला आपण, वैभव माळी यांनी अतिशय चांगलं प्रभावशाली कामगिरी केली आहे. प्रत्येक सामन्यात बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय छान कामगिरी करतोय.
पहिल्या सामन्यात 26 त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यात 30 अतिशय चांगली उत्कृष्ट कामगिरी करताना चौटा हिरवा स्पोर्ट मानकुली संघाच्या माध्यमातून एक मोठी जबाबदारी घेऊन या स्पर्धेमध्ये कामगिरी केलेली आहे मानकुली संघासाठी. तर चांगलं षटक पाहतोय आपण गोलंदाज रोहित यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. यावेळेस पात्र पाहतोय की आपण अतिशय सुरेख हा चेंडू होता, अप्रतिम चेंडू. तर पहिल्या षटकामध्ये अतिशय अप्रतिम कामगिरी पाहिली आपण. ज्या प्रकारे इथे मात्र पहिलं षटक टाकलं होतं, अतिशय सुरेख षटक पाहिलं होतं आपण गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. आणि या चांगल्या फलंदाला इथं मात्र बांधून ठेवलेलं आहे अजून खेळपट्टीवर. आता मात्र व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी सुदर्शन. पहिल्या चेंडूवर मात्र फुलटॉस बनवलाय, फटका फटलाय आणि अप्रतिम झेल इथं मात्र पाहायला मिळालं. आणि याचबरोबर पहिला मोठा धक्का बसलाय मानकुली संघाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा उत्साहित आनंद वातावरण पाहतोय आपण. आणि या कॉमेंट्री इथूनच पूर्ण लेखाजोखा आपण पाहतोय की कुठल्या स्पर्धेचा आखो दे काल म्हणजे धावतं वर्णन आपण ऐकतोय. आणि जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून भूपेश कराळे खूप कमी कालावधीमध्ये एक भरारी मोठी झेप घेतलेली आहे, पण दरम्यान एक मोठा धक्का बसला आहे मानकुली संघाला. साईडाम गोलंदाजी करतोय सुदर्शन. आणि पाहिलं की फुलटॉस होता, लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी टायमिंग परफेक्ट फटक्यामध्ये नव्हती, शक्ती नव्हती. त्याचाच परिणाम पाहिलं की आपण लॉंग ऑनवर एक चांगला झेल टिपल्या गेलं आणि मोठा धक्का बसलाय. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज खेळपट्टीवर आता मात्र पाहतोय आपण अजित भोईर. अजून एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर आहे. चांगली पार्टनरशिप करावी लागेल. 3 षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 35 किंवा 40 पर्यंत मजल मारावी लागेल, कारण की प्रतिस्पर्धी संघाची बॅटिंग लाईन खूप मजबूत आहे. साईडाम चेंडू अतिशय सुरेख, मलिंगाची आठवण झाली. काय अप्रतिम बॉलिंग करतोय इथे मात्र गोलंदाज सुदर्शन. नुकतंच व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेले पाहतोय आपण BCAचे विद्यमान अध्यक्ष आणि अष्टनायक ठाकूरपाडा जर म्हटलं तर त्या संघाचा अतिशय महान खेळाडू बम सुभाष ठाकरे साहेब व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेताना. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. सज्ज होताना गोलंदाज सुदर्शन. याच पात्र बॅटने फटका फटलाय, काय पाहायचंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारतोय हा झेल. आणि लागोपाठ मला वाटतं की दुसरा झेल इथं मात्र रोहित पाटील. आज पाटील खूप छान कामगिरी करतोय न्यू सिद्धिविनायक अंजीर संघासाठी. ती चषकचं आयोजन केलेले आयोजक कमिटीचे खास जे मेंबर आहेत पाहतो त्यामध्ये आपण भोलेनाथ पाटील, कपिल पाटील आणि या सवलीपाडा गावाचे डॅशिंग उद्योगपती दीपू पाटील. चांगलं व्यक्तिमत्व आहे. एकी मुस्कान पे हजारो फिदा व हे दीपू. तर त्यानंतर पाहतोय आपण प्रवीण पाटील मेशी, एक मोठं नाव आहे. आणि ऑल जर विचार केला आपण संपूर्ण बालाजी स्पोर्ट सवलीपाड्यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं देखणं आयोजन. बोलणं सोपं आहे पण करून दाखवणं कठीण असतं, हे दाखवलंय. आणि कॉमेंटेटर, अंपायर आणि आयोजकासाठी ज्यांनी अतिशय उत्तम जेवणाची सुविधा उपलब्ध करू ते शिवम पाटील. याच पाहता टर्न केले चेंडूला पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू सरकताना पाहतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. संघाची धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र फक्त आणि फक्त आता मात्र पुढे सरकते ती 7, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. निश्चित नो डाऊट पहिल्या दिवसापासून पाहतोय की आपण आयोजकच्या भूमिकेमध्ये
अमरदादा म्हात्रे साहेब यांचं नेहमीच सातत्याने या मैदानावर कुठलाही कार्यक्रम असो अजय पाहतोय की आपण दादाचा खूप मोलाचा वाटा असतोय. कमिंग सून पाहतोय आपण ज्याची आतुतीने वाट पाहतोय आगरी महोत्सव 2023-26 जानेवारी पासून सुरुवात होईल. या स्वतः पलटी फटका अतिशय सुरेख आहे. छोटा पण बडा धमाका आहे. क्लास दाखवलं इथं मात्र पाहतोय आपण विनीतच्या बॅटमधून हा निघणारा मला वाटतं की पहिला चौकार आहे आणि संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 11 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रवेश करते ती 11 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मोठा धक्का बसला होता जेव्हा वैभव माळी बाद झाला होता. इनफॉर्म खेळाडू या आजच्या दिवसामध्ये ज्यांनी दिवस गाजवलाय याच पात्र सफल झाला. अराउंड झाले एक मला वाटतं की प्लेड वन सुद्धा पाहायला मिळतोय का इथं मात्र आणि इथं मात्र दांडी गुल अजून एक तगडा झटका बसलाय मानकुली संघाला. अतिशय जबरदस्त कामगिरी पाहिली आपण दुसऱ्या षटकामध्ये. साईडाम गोलंदाजी म्हणजेच न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाचा लसित मल्लिंगा म्हणून ज्याची ओळख आहे. बेदक मारा केला त्यांनी आणि धावसंख्या जर पहिले आपण फक्त 11 आहे. निश्चित खूप दयनीय स्थिती होती. असं वाटलं होतं की नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आता अजय ग्रत कुठेतरी चुकीचा ठरतोय. कारण की ज्या प्रकारे प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही बॉलिंग घेतली आणि अचानक या सामन्यामध्ये मात्र तुम्ही निर्णय चेंज केला. कधी कधी हा सुद्धा धोकादायक ठरू शकतोय आणि त्याचाच एक उत्तम उदाहरण पाहिलं आपण की तर मात्र 2 षटकामध्ये फक्त 5.50 ची मामूली सरासरी आहे आणि आतापर्यंत जर पाहिले आपण आघाडीचे 3 महत्त्वपूर्ण चोटीचे फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केलेला आहे. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण प्रतीक. जय बजरंग भावाले संघाचा संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. या पाहता फोर्सिंग फटका पाहतोय आपण. गोलाच्या डोक्यावरतून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण चेंडूला शोधत बसला आणि दरम्यान धोकादायक ठरू शकतोय आणि इथं मात्र पंचाचा बोट आकाशाकडे. परतीचा प्रवास करताना अजून एक फलंदाज. ही जोडी खेळपट्टीवर आहे कारण की अंतिम षटक आणि पहिल्या चेंडू मात्र अजून एक धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. धावसंख्या जर पाहिली आपण इथे मात्र 12. वैभव यांनी पहिल्या सामन्यात सलामीला आला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला बॅटिंगची संधी उपलब्ध झाली नाही आणि आता मात्र संधी उपलब्ध झाली होती पण त्या संधीचं सोडणं करता आलं नाही. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण जयेश माळी. गोलंदाज दुरात सांभाळतोय प्रतीक. हायवे अँड टोकाकडनं पॉइंट थर्डमॅन आणि फाईन लेक हे 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. सफल झालाय. कडक हुकचा फटका फेकून दिलाय चेंडूला. बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. सातत्याने अजय अग्रत उल्लेख करतो की छोटी गेंद कोटी गेंद. लहान चेंडू आणि त्यावर मोठा फटका आणि लहान चेंडू होता मोठा फटकामध्ये अर्धा डझन धावा देऊन गेलाय आणि आता मात्र एक सम्मानजनक स्थितीकडे वाटचाल करताना पाहतोय आपण. इथं मात्र मानकुली संघ धावसंख्या जर पहिली आता मात्र पुढे सरकते ती 18. अजून येणारे इथून मात्र 4 चेंडूवर 2 मोठे फटके जर बसले तर 30चा आकडा एक चांगला आकडा गृहीत धरला जाईल मानकुली संघासाठी कारण की त्याची 3 आघाडीचे गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पण सकाळचं सत्र वेगळं आहे आणि या सत्रामध्ये पाहतो की किती धावा चेस होतात आपण पाहिलं हे तर वैशिष्ट्य आहे. याच पाहता बॅक टू द बॉल ड्राईव्ह कुठल्या प्रकारे धाव नाही येत. छान कमबॅक वापसी छान करताना पाहतोय आपण. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. आल्या पावली मात्र पाहिलं जयेश माळी यांनी षटकाराची खातं उघडलं होतं आणि इथं मात्र छान वापसी करताना प्रतीक. 4 बाद धावा त्या 18. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे व्यासपीठावर. गोलंदाज सज्ज होताना प्रतीक हायवे अँड टोकाकडनं राईट मोर द विकेट. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही आहे.
यावेळेस पात्र हा चेंडू मला वाटतं की अतिशय चांगला आहे. टप्पापर्यंत आणखी चेंडू उचली प्राप्त करतोय. म्हणजेच सांगितलं मराठी भाषेत आपटी दिली होती चेंडूला, ज्या प्रकारे चेंडू टाकला होता. चांगली गोलंदाजी करताना षटकार दिल्यानंतर मात्र वापसी कशी करायची हे दाखवतोय प्रतीक. प्रतीक परत सज्ज होताना. यश पात्र फाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र एक सिंगल, इथे मात्र कम्प्लीट. धावसंख्या 19. काही चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंगचा, म्हणजे शेवटचा चेंडू असेल आणि षटकार जर आला तर 25+ धावा चांगल्या असतील. पण या सत्रामध्ये मला तर वाटत नाही की अजय या धावा रोखल्या जाईल, कारण की पाहतोय आपण 50, 40, 3-3 षटकामध्ये सहज पार केल्या गेल्या. याच पात्र हा फटका पाहतोय आपण पुलचा. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेची मागणी करताना थ्रो चांगला येतो, पण बॅकअप व्यवस्थित नाहीये. आणि त्यापूर्वी मात्र 2 धावा इथं कम्प्लीट. आणि याचबरोबर पाहतोय की आपण धाव फलकावर धावते 21 आणि 22 धावाचं आव्हान वेळ आहे आमच्याजवळ. मी आपल्याला घेऊन जातोय आमचे नंबर 1 अँकर पाहतोय ठाणे जिल्हा मनोहर तरेसर यांच्याकडे. धन्यवाद सुनील पवार. बुम बुम सुभाष ठाकरे यांचं व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि भिवंडी येणार होते ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी. मुसाभाई आणि त्यांची टीम रजा घेते. धन्यवाद, सगळ्यांचे हार्दिक आभार. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सन्माननीय सुभाष दादा ठाकरे, आपलं सहर्ष स्वागत. सो थँक्यू ऑल ऑफ यू. सर्व पाहुण्यांचं मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावर मी दीपेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सुभाष ठाकरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बीसीएचे अध्यक्ष आहेत. वेलकम, सुस्वागतम. जयेश म्हात्रे मेनपावर खारबाव यांचं या ठिकाणी शुभागमन, आपलं देखील सहर्ष स्वागत. व्यासपीठावर बीसीएचे सन्मान्य अध्यक्ष ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटू बुम तर नक्कीच या ठिकाणी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय सुंदर असा क्रीडांगण समोरच ऐतिहासिक दिंडेश्वर महादेव मंदिर, दिंडीगर, भिवंडी बाजूलाच असलेला उल्हास खाडी आणि मधोमध मुंबई नाशिक हमी क्रमांक 222 त्याच्या मध्ये असलेला हा सुंदर असा ग्रामपंचायत सोनाळीचा क्रीडांगण. चला आपण खेळाकडे वळूया. अल्पेश पाटील ग्रामस्थ मंडळ सरवली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. आपणास विनंती, आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. तर काय घडतं काय बिघडतं आपण घेऊ जातो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी सज्ज आहेत अजय घरात. थैंक यू सो मच मनोहर तरे सर. स्वागत एक बार फिर से आप सभी का सभापति कप 2022 में क्वार्टर फाइनल का मुकाबला. छोटा सा टोटल लेकिन बड़ा मैच. 21 रन केवल बना पाए हैं मानकोली के बल्लेबाज अपने निर्धारित 3 ओवर्स में, और अब 22 रनों का पीछा करने के लिए प्रारंभिक बल्लेबाज न्यू सिद्धिविनायक अंजुर टीम की ओर से क्रीज पर पहुंच चुके हैं प्रीतम पाटिल और उनके साथ प्रतीक. प्रीतम ने पहले मैच में धुआंधार बैटिंग की थी. 74 रनों की सबसे बड़ी पारी इस सोनाले क्रिकेट ग्राउंड पर खेली. एक इतिहास रचा उन्होंने. गावदेवी ओवली टीम की गेंदबाजी की पूरी तरह से धज्जियां उधेड़ कर रख दी. लेकिन दूसरे मैच में पहली गेंद पर छक्का लगाने के बाद 7 रन बनाने के बाद वो आउट हुए थे.
ज़्यादा योगदान नहीं दे पाए थे। इस मैच में अच्छा मौका है चौथा हिरवा मानकोली टीम को परास्त करते हुए सेमीफाइनल में जगह बनाने की अंजुर टीम के पास। वैभव पहली गेंद, ओ टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल, विकेट कीपर ने कोई गलती नहीं की और प्रीतम पाटिल शून्य का चश्मा पहनकर पेविलियन की राह पर। लेकिन क्रिकेट का खेल है, देखिए आप कितने रन्स बनाते हो वो उतना इम्पोर्टेंट नहीं है, यदि जो बनाए हुए रन आपके गेंदबाज डिफेंड करते हैं तो यहाँ पर वही कोशिश, पहली गेंद पर कंधे का जोर लगाया, पटकी हुई गेंद की थी और बिल्कुल गेंद बल्ले पर चढ़ गई, वहाँ पर सही पोजीशन में नहीं आ पाए थे पुल करने के लिए बैट्समैन। टॉपेज लगा प्रीतम के बल्ले का और शून्य पर आउट। नए बैट्समैन हितेश क्रीज पर पहुंचे हैं। 3 ओवर्स में केवल 22 रन बनाने हैं सेमीफाइनल में पहुंचने के लिए न्यू सिद्धिविनायक अंजूर को। लेकिन जिस तरह की गेंदबाजी है चौथा हिरवा मानकोली टीम के पास, उसको देखते हुए यहाँ से भी ये मैच काफ़ी रोमांचक हो सकता है और मानकोली टीम बिल्कुल मादा रखती है कि ये रन्स भी उनके गेंदबाज डिफेंड कर सकते हैं। शुरुआत लाजवाब की है गेंदबाज वैभव ने और आज वैभव पूरी तरह से छाए हुए है। बढ़िया गेंद, इस बार गुड लेन पर रखा था, हल्की सी बाहर निकली गेंद, थोड़ा सा अतिरिक्त उछाल, बीट किया बैट्समैन को। डगर कहीं ना कहीं थोड़ी सी मुश्किल हो सकती है बल्लेबाजों के लिए भी। जिस तरह से शुरुआत की है वैभव माली ने, सन्माननीय अल्पेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, आपलं हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम, थँक्यू। पूरा जोर लगाकर गेंदबाजी कर रहे हैं वैभव माली। उनको पता है कि बल्ले से इस मैच में वे योगदान नहीं दे पाए हैं, उसकी भरपाई गेंदबाजी में करने का प्रयास। इस बार बैक ऑफ लेंथ, अच्छा बाउंस, 1 फॉर द ओवर का इशारा करते हुए अंपायर। क्या यह बाउंसर है? अंपायर कंफर्मेशन देना है। जी नहीं, 1 फॉर द ओवर का इशारा जो किया गया था उसको वापस लिया गया है। अभी तक खाता खुला नहीं है। 3 गेंदों का खेल खत्म हो चुका है। समीकरण 15 गेंदें शेष, 22 रनों की जरूरत। लो स्कोरिंग मैचेस भी यहाँ पर काफी रोमांचक हुए हैं। याद आता है जून नांदूर की और नक्षत्रा चौधरपाड़ा का मैच, 4 ओवर में 26 का टारगेट, अंत तक मैच चला गया था। इस बार बैकफुट पर जाकर पुल किया, गेंद हवा में, पीछे खिलाड़ी मौजूद है, बढ़िया एफर्ट, लेकिन फिसल गए और गेंद भी हाथ से फिसल गई। कैच ड्रॉप, जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज हितेश को और साथ में 2 रन भी। अब जाकर खाता खुला है न्यू सिद्धिविनायक अंजूर का। अंजूर टीम ने हालांकि जिस तरह से प्रदर्शन किया है आज पूरे दिन भर, वो काबिले तारीफ है। इस मैच में भी गेंदबाजी कमाल की रही उनकी। रोहित, सुदर्शन और प्रतीक तीनों गेंदबाजों ने ज़बरदस्त धारदार बॉलिंग की और मानकोली जैसी एक बड़ी टीम को केवल 21 रनों तक सीमित रखा है। वैभव एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार आगे रखी हुई गेंद, ड्राइव कर दिया है, बिल्कुल कारपेट के सहारे, घास से चिपकी हुई गेंद डीप में, इससे पहले कि फील्ड किया जाता। 1 रन लेने का अवसर। धीमी शुरुआत है, हालांकि बल्लेबाजों के पास मौका ज़्यादा अच्छा है मुझे लगता है, क्योंकि अभी भी हम देखें तो 13 गेंदों का खेल बचा है, यहाँ से सिर्फ 19 रन चाहिए। गेंदबाजों का काम थोड़ा मुश्किल ही रहता है 3 ओवर में 20-25 रन बचाना, लेकिन कोशिश अच्छी हो रही है। इनसाइड आउट खेलना चाहते थे, बैट का बाहरी हिस्सा लगा है। सिंगल इस अंतिम गेंद पर और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। लाजवाब गेंदबाजी वैभव माली की। स्कोर केवल 4 रन 1 विकेट के नुकसान पर। 12 गेंदों में अब 18 रनों की ज़रूरत और अब तो मैच बिल्कुल मैं समझता हूँ कि 50-50 है। 12 गेंदे 18 रन, क्योंकि और 2 बेहतरीन गेंदबाज है मानकोली के पास। विनीत माली का ओवर बाकी है। समय का ख्याल रखना है प्लीज चौथा हिरवा मानकोली टीम के कैप्टन। ज़्यादा देर के लिए टीम मीटिंग आपको नहीं लेनी है। 12 गेंदे और 18 रन, कश्मकश भरा क्रिकेट। पहला ओवर बहुत इंपॉर्टेंट था। कई बार इस तरह का
जो टारगेट होता है उसमें पहले ओवर में बल्लेबाज आक्रमण करते हैं और फिर मैच पूरी तरह से एक तरफा हो जाता है। लेकिन वैभव ने ये मेक श्योर किया कि वे ज़्यादा रन्स खर्च ना करें अपने ओवर में और एक बहुमूल्य सफलता भी प्राप्त की। इनफॉर्म बैट्समैन प्रीतम को उन्होंने चलता किया पहली गेंद पर और केवल 4 रन खर्च किए अपने ओवर में, जिसके चलते अब ये मुकाबला बिल्कुल बराबरी का कहीं ना कहीं नज़र आ रहा है। यहाँ से जो टीम बेहतर खेलेगी वही जीतेगी। नया ओवर लेकर विनीत माली ने अभी तक बहुत तेज़ गेंदबाजी नहीं की है इस टूर्नामेंट में, पहले 2 मैचेस में। इस मैच में क्या उनकी वो एक्सप्रेस गेंदबाजी देखने को मिलेगी? लगता तो ऐसे ही है, क्योंकि जो नॉर्मल उनका बॉलिंग रनअप होता है वो अब देखने को मिल रहा है। इससे पहले वाले मैचेस में छोटे बॉलिंग रनअप के साथ ही उन्होंने गेंदबाजी की थी। विनीत की पहली गेंद और ये डेड बॉल। ऐसा लगता है कि उनके पीठ में थोड़ा सा दर्द हो रहा है, पूरी तरह से फिट भी नहीं है, जिस वजह से कहीं ना कहीं उन्होंने उतनी तेज़ गेंदबाजी की नहीं है जिसके लिए जाने जाते हैं। लेकिन अब उनको पता है कि ये जो मौका है इसको गंवाना नहीं है, क्योंकि ये क्वार्टर फाइनल मुकाबला है। जीतने वाली टीम का एक इनाम तो पक्का हो जाएगा, सेमीफाइनल में आपको जगह मिलने वाली है। वाइड ऑफ वाली बहुत ही शानदार शॉट, लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव, 4 रन मिलेंगे। गजब का स्ट्रोक यहां पर, बाउंड्री आती हुई न्यू सिद्धिविनायक अंजूर के लिए। प्रतीक के बल्ले से हाथ खोलने के लिए जगह मिली थी और बिल्कुल जूसी हाफ वॉली थी, बल्ले के बीचों बीच लिया डीप कवर और लॉन्ग ऑफ के दरमियान से गेंद को निकाला थ्रू एक्स्ट्रा कवर 4 रनों के लिए। सन्माननीय स्कोर बढ़ता हुआ संदीप चौधरी उद्योगपती वालशीन यांचं या ठिकाणी आगमन, आपलं हार्दिक स्वागत. आपल्यास विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. संदीप चौधरी वालशीन, वेलकम, सुस्वागतम, थँक्यू. 11 गेंदों में अब 14 रनों की जरूरत। इस बार बैकफुट पर जाकर कट किया, मोटा सिरा लगा है लेकिन गैप में गेंद ट्रैवल हो रही है। फील्डर पीछा तो कर रहे हैं लेकिन नहीं पहुंच पाए। 4 रन और। वहां पर खेलना चाहते थे पॉइंट की दिशा से, वहां से तो नहीं खेल पाए, लेकिन गैप में गेंद निकल गई थी। और तेज बॉलर्स के साथ ये होता रहता है, गति यदि आपकी दोस्त है तो वो आपकी दुश्मन भी बन सकती है। और इस समय कहीं ना कहीं विनीत माली की ये गति दुश्मन बन गई है। 2 गेंदों पर 2 चौके आ चुके हैं और जो दबाव पहले ओवर में बनाया था वैभव माली ने, वो कहीं ना कहीं अब हटाया गया है बैट्समैन प्रतीक द्वारा। बैक टू बैक चौके, डगआउट में खिलाड़ी काफी खुश नजर आते हुए न्यू सिद्धिविनायक अंजूर के। टीम का स्कोर 12 रन और अब रन बॉल इक्वेशन है, 10 गेंदों में 10 रनों की जरूरत। विनीत को वापसी करनी होगी। अभी तक जो लाइन उन्होंने पकड़ी है वो कहीं ना कहीं उनके लिए चिंता का विषय। इस बार स्विच हिट का प्रयास, निकल गए बल्लेबाज पेविलियन की राह पर, कॉट बिहाइंड। जरूरत नहीं थी इस तरह के उठ पटांग स्ट्रोक की। बैट्समैन आउट। यहां से फिर से रोचकता लौट कर आ गई है। 10 गेंदों में 10 रन चाहिए, इस तरह के स्ट्रोक्स की आवश्यकता बिल्कुल भी होती नहीं है। लेकिन आधुनिक क्रिकेट में हम देखते हैं कि बल्लेबाज इस तरह की गलतियां करते हैं, थोड़े ज़्यादा अट्रैक्टिव होना चाहते हैं। लेकिन अट्रैक्टिव होने से बेहतर ही यही है कि आप इफेक्टिव हो, असरदार आपका होना बहुत ज़रूरी है। लेकिन यहाँ पर स्विच हिट का प्रयास किया और खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली है प्रतीक ने। विनीत माली को सफलता मिली है। गति थोड़ी सी कम रखी थी पिछली गेंद पर। नए बैट्समैन आए हैं रोहित। बॉलर की दिशा में कैच का मौका, कैच ड्रॉप। मुश्किल अवसर था ये विनीत के लिए। रिटर्न कैच एक तेज बॉलर के लिए कभी भी आसान नहीं होता है, लेकिन जिस तरह की मैच की सिचुएशन है इस तरह के कैचेस आपको लपकने चाहिए। प्रयास अच्छा था विनीत का, गेंद हाथ से छिटक गई, बाल बाल बच गए। नए बैट्समैन रोहित खाता खोला सिंगल के साथ उनका। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन।
2 विकेटों के नुकसान पर। इस मैच में अभी भी काफी जान है। 8 गेंदें शेष, 9 रनों की जरूरत न्यू सिद्धिविनायक अंजूर को। चौथा हिरवा मानकोली और न्यू सिद्धिविनायक अंजूर के बीच में ये क्वार्टर फाइनल मैच। अगली गेंद का सामना करेंगे बैट्समैन हितेश। इस बार केवल चिप बर कर दिया है। सेंसिबल बल्लेबाजी, फील्डर दूर से आए हैं। ओहो हो, फिर से मौका बन सकता था लेकिन फील्डर से हुई गलती। बहुत तेज गति से दौड़े थे गेंद पर खिलाड़ी, मिड ऑफ की दिशा में आए थे लेकिन सफाई से फील्ड नहीं कर पाए और आखिरकार 2 रन जो लेना चाहते थे बल्लेबाज उसमें कामयाब हुए हितेश। लेकिन अच्छी सोच की बल्लेबाजी, ढीले हाथों से खेला था ये देखते हुए कि फील्डर दूर है। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन, 7 गेंदें शेष, 7 रनों की जरूरत। रन बॉल इक्वेशन। खारबावचे उद्योगपती जयेश पाटील यांचं व्यासपीठावर शुभागमन, यांचा संघ आज फायनल मध्ये गेलेले प्रभाकर जयेश म्हात्रे आहेत, त्याचा संघ आपण पाहतोय फायनल मध्ये दाखल झालेला आहे। प्रभाकर पाटील यांचा परम मित्र आहेत आपल्या व्यासपीठावर, सहर्ष स्वागत। थोड़ा खर्चीला ओवर साबित हो रहा है विनीत का, अभी तक 11 रन खर्च किए हैं, 7 गेंदे 7 रन। इस बार उड़ाया उड़ाया और बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन, स्कोर बराबर। गति की गेंद थी, उसको बहुत जल्दी परख लिया था। आड़े बैट से डीप स्क्वायर लेग के ऊपर से दमदार हिट, 6 रन आते हुए और इसके साथ ही स्कोर्स बराबर होते हुए अब केवल 1 रन की जरूरत है जीतने के लिए न्यू सिद्धिविनायक अंजूर को। बहुत ही शानदार स्ट्रोक और देखिए कितना खुश खेमा नजर आ रहा है न्यू सिद्धिविनायक अंजूर का। 6 गेंदे और केवल 1 रन चाहिए, केवल औपचारिकताएं शेष है। हालांकि ये 1 रन भी बनाना ही है। आज सुबह हमने देखा क्वार्टर फाइनल मुकाबला, 3 गेंदों में 1 रन चाहिए था जय दुर्गा सुरई ए टीम को भवाली बी के विरुद्ध, और 3 बल्लेबाज उनके लगातार आउट हुए थे। अनंता केने की करिश्माई गेंदबाजी देखने को मिली थी। और बदलापुर में जो बड़ा टूर्नामेंट हुआ था वहां पर भी हमने देखा कि फाइनल मैच में 6 गेंदों पर 1 रन डिफेंड किया गया था, बाद में वो बॉल आउट में मैच चला गया था। यहां पर स्विच हिट और स्वीट हिट, 4 रन मिलेंगे। विनिंग शॉट रोहित के बल्ले से और इसके साथ ये मुकाबला जीत लिया है न्यू सिद्धिविनायक अंजूर ने। सेमीफाइनल में उन्होंने प्रवेश कर लिया है सभापति कप 2022 में। कांग्रेचुलेशन।